हॅलो अँड गुड मॉर्निंग गाईज. आजचा दिवस आहे 4था आणि आज डोंगरावर एकविरा आईची संध्याकाळी पालखी निघेल. तत्पूर्वी आपली पालखी कारला डोंगरावर घेऊन जायची आपल्याला आणि पालखी घेऊन जाऊ. तयारी तर सर्व झालेली आहे, सर्वांची आंघोळ वगैरे सर्व झालेलं आहे. जरा बघा सगळे तयार झालेले आहेत. आज पालखी निघण्यासाठी तयार झालेली आहे आणि आता विषय असा आहे की दोन्ही साईडला लाईन होते आणि मधनं पालखी निघते आमची. सो बघा आता लाईन करण्यात आलेली आहे दोन्ही साईडनी. हे बघा लाईन करण्यात आलेली आहे आणि पालखी आता दोन्ही लाईनींच्या मधनं पालखी निघेल आणि डोंगरावर जाईल. सज्ज झाली आहे निघण्यासाठी. वरती डोंगरावर जाण्यासाठी पालखी सज्ज झाली आहे. सो गाईज तयारी करून आता पालखी तर निघाली आहे. आम्ही थोडं थांबलो होतो नाश्ता वगैरे करण्यासाठी. सो आता नाश्ता वगैरे झालेला आहे सर्व आणि आता आम्ही निघालेलो आहे वरती डोंगरावर जाण्यासाठी, आईचं दर्शन करण्यासाठी. तो अपने साथ आहे मुंडी बदमाश लायकी भाई आणि आमचा सर्वांचा काला कलिंगड स्वयं सावंत. सो चला निघूया इकडनं. बटाना मला एक काय गोष्ट बोलायची माहिती आहे काय, हा स्वयंचा बेहाल होणार आहे असं मला वाटतंय. जाम जणांशी त्यांनी दुश्मनी घेतले 3 दिवसात. आज काय होईल त्याचा काय सांगता येत नाही. बघू, चला वाचवण्याचा प्रयत्न करू आपण. पण नाही डुमूनच पहिल्यावर आहे वाचवण्यात नाही वाचवण्याचा प्रयत्न करू पण परत मग आपला इगो हट झाला तर मग सांगता येत नाही. मग त्याला तेच बोलणं आहे माझं की इगो हट नको करू. वाचशील तू आज. काय फुलांचा सडा लागलाय बघा इथे. एक नंबर मस्त वाटतंय. वातावरण पण मस्त आहे, कूल आहे एकदम. थंड थंड मस्त वाटतंय, छान वाटतंय आम्हाला पण. रात्री खूप थंडी पडली होती. त्याचबरोबर सकाळी आम्हाला पुन्हा थंड पाण्याने आंघोळ करायला लागले. हे बघा सत्य आहे. सो चला जाऊया डोंगरावर. हा बघा आमच्या आईचा डोंगर किती भारी दिसते. आता तर सकाळची वेळ आहे. एवढं लक्षात घ्या, रात्री नजारा ही कुछ अलग होगा. क्या नजारा ही कुछ अलग होगा. आता हा माझ्या पाठचा रस्ता, परत त्याचबरोबर हा रस्ता, हा सर्व आता खाली दिसतोय. आता जरा 11 वाजू दे, 11 अजून 3-4 तास थांबा. कसला रोड भरलेला असेल बघा. लोक येतच राहतील. जाण्याचं नाव नाही. चला मी भाई एकविरेच्या पालखीला आमच्या सोबत आलाय. हे बेस बघा क्या बोला तूने? नाही आमचा शिंगड्या पाक्या बॉय नाही, आमचा काला कलिंगड. तोंड नुसता पांबटलेला असते याचा. भाई काय बोललेलो, राडा होणार, पब्लिक नाही ऐकणार. भाई ही पालखी नाचताना दिसते ना,
चौलाग्रावची आहे. पहिला मान यांचा आहे. पहिला मान हो. आधीची कशा नाचतात बघा दोघी जणी. बारी बारी एकदम 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 बघा आज कशी नाचते बघा. एकविराईच्या गाण्यात ऐकलं असेल, उतरलू डोंगुराचे खाली न उतरलू डोंगुराचे खाली, आई तुझा बरी आला बाजारू ग बरी आला बाजारू. बघा जत्रेसाठी बघा कसा बाजार भरला इथं. कडक एकदम जत्रा. पुढे तर अजून मजा आहे. बघा कसा बाजार भरलाय ना, दाखवतो तुम्हाला. बघा कसा भरलाय. आणि ही पालखी आले साखर कोलीवाडा अलिबाग. आई माऊलीचा उदो उदो. बाजार बघा बाजार. बाजार बघा बाजार. दुकानात दुकाने आज तर. कासार वडवलीची पालखी आली. कासार वडवलीची आई बघा कशी कोंबड्या बसल्या मस्त. बघा बघत बघा बघत बघत बघा त्याचं चापकाचा फटका घेते. बघा कसा बाजार बघा. चला गाईज आता आपण पोचलोय पायथा मंदिर पाशी. आता जाऊन दर्शन घेऊ. आपली पोरं आतमध्ये गेले वाट बघताना आपली. चला पायथा मंदिरला आतमध्ये जाऊ तर दर्शन घेऊ. आईचा पायथा बघा रोहाची मानाची पालखी.
डेकोरेशन बघा, हा हा हा, क्या बात आहे. आई पायथा मंदिरला कडक दर्शन झालेलं आहे. ना भैरवनाथाचा टिक्का ना आईचा शिक्का दोन्ही पण कपाळाला लागलेला आहे. चला आता वरती चढायची तयारी करूया. एक मिनिट मॅडम. राडा होणार, पोरं ना ऐकणार. काहीच बघा आत्ता जेवढी गर्दी जमली पुढे जाऊन अजून काय होणार आहे. भाई एक गोष्ट लक्षात आली इथे आल्यावर की बाल्यामामा आल्यापासून थोडी 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 सुधारणा व्हायला लागले. इथं पायऱ्या चांगल्या बनवल्यात. आईचा गड संरक्षणाची जिम्मेदारी सरकारने घेतलेली आहे. सो धन्यवाद सरकारचा का आमचा आईचा गड संरक्षित ठेवण्यासाठी. गाईज 5 पायऱ्यांवरती पोहोचलोय. 5 पायरी मंदिरवर. हाय माऊलीचा माझ्या गुरायचा हॅलो 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 उदो 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 एलकोट एलकोट जय मल्हार सदानंदाचा आई मातेचा आई माऊलीचा. काय आता 5 पायरीवरनं निघालो आम्ही आणि वरती मेन मंदिराला जाण्याची तयारी चालू. चला आता आईच्या दर्शनाला वरती भेटू. वरती वरती बघू काय राडा आहे. बाई एवढा मनाला आनंद झाला ना. बऱ्याच महिन्यानंतर आईच्या डोंगरावर आलो. जाम आनंद झालाय, जाम आनंद. चला आता जायचं मंदिरात, आईचं दर्शन घ्यायचं. सगळे आमच्या महिन्याचा नंबर आलेला आहे आता. चला पटापट 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 झटपट पटापट दर्शन घेऊया मंदिरात. भाई तुफान गर्दी, जत्रेला तुफान गर्दी आहे बघा. तुफान गर्दी भाई. एवढा मनाला प्रसन्न वाटतं ना आज. 3 दिवसानंतर 3 दिवस चालल्यानंतर आज आईचं दर्शन होईल. आज 3 दिवस चालल्यानंतर आईचं दर्शन होईल. बाबा एवढी खुशी होते ना, एवढी खुशी होते ना मनाला सांगून सोय नाही. भाई दर्शन एक नंबर झालेलं आहे आणि आपल्या मनातली इच्छा असते ना ते आपल्याला तिला फक्त मनातून व्यक्त करायची गरज आहे. बाकी ती सर्व पूर्ण करून घेते. आज बघितलं दर्शन बोलतात ना एकदम कडक कडक झालेलं आहे दर्शन. एकदम 1 साइड. काय बोलतो बरोबर की नाही. दर्शन कसं झालं. खूप मस्त एक नंबर. जबरदस्त जबरदस्त. मन तृप्त आणि आत्मा शांत. कारण 3 दिवसाच्या प्रवासानंतर पूर्ण थकान आहे ना आमची गेलेली आता. एक नंबर. हाय माऊल्या चोर तुझे उपकार. JK ब्रास बँड इथे वाजवायला तयारीत आहे. त्यांना जसं स्टेजवरून कॉल भेटेल तसं वाजवायला तयारीत आहेत ते लोक. चला बघूया JK ब्रास बँड. पहिलीच धून बघायची आहे JK ब्रास बँड यांची. चला सुरुवात करायची. धन्यवाद.
भाई दिवाळी बघायची आहे, दिवाळी बघा, दाखव ना दिवाळी, याला बोलतात दिवाळी. बनवायला लागेल. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय! वीर छत्रपती संभाजी महाराज की जय! छत्रपती बजाव हर हर महादेव. जय! उदो उदो. थँक्यू इकडे एक व्यक्ती आहे, खास करून याची ओळख अशी सांगेल की उमरगाडीच्या राजासाठी आहे ना, जे फोटोज क्लिक होतात ना, जे पहिला फोटो क्लिक होतो ना, ते नारंगी पालखी नारंगी उमरगाडीचा राजा म्हणजे ते माझा उमरगाडीचा राजा. मी स्वतः माझा पहिला ब्लॉग ही उमरगाडीच्या राजाचाच आहे. आणि उमरगाडीच्या ज्यांचं राजाच्या दर्शन झालं असेल, फोटोसाठी जो कृपया पोरगा दादा मेहनत ताई. करतो, हाय थोडंसं आपल्या बाजूला सरका. हे माझा. सर्वांना विनंती राहील काय यावर्षी कशावरच बंदी नाही. फटाकेही वाजवू शकता, बँडही वाजवू शकता, पालखीही नाचवू शकता. पालखी नाचवण्यात तर कधी बंदी नसते, पण यावर्षी काहीतरी चित्र वेगळं आहे. कारण त्यांना माहिती आहे पोरं नाही ऐकणार, राडा होणार. त्यामुळे यावर्षी कार्यक्रम फुल जोरात आहे. यावर्षी फटाक्यांवर पण बंदी नाही, यावर्षी बँडवर पण बंदी नाही. सगळं ओके आहे यावर्षी. आणि फुल धमाल चालू आहे, फुल धमाल, फुल टू पटॅक. चला जायचा वेळ आहे, आता खाली उतरतोय आम्ही आणि आता आपल्या होल्डवर जाणार आहे. तिकडनं परत बॅगा उचलून आपल्याला जायचं आहे. आपल्याला जायचं आहे, कुठे जायचं आहे रे, फार्म हाऊसला जायचं आहे. चला फार्म हाऊसला जायचं तिकडनं. चला उतरूया खाली, खूप गर्दी आहे. हे बघा कॉक कॉक दुसरा कॉक पुढे गेला. दुसरा पुढे पप्पी देतं बघा, पप्पी देतं. चला मित्रांनो, पुन्हा एकदा आपला म्हणजे बोलतात ना का, यावर्षी सगळ्याच इच्छा पूर्ण झाल्या. आईचं दर्शन सुंदर झालं, कालभैरवनाथांचं दर्शन मस्त झालं. आणि अजून एक इच्छा होती की नागरावच्या पालखीचं दर्शन व्हावं, ते पण झालं. पण गडावर व्हावं ही पण इच्छा होती, ते पण झालं. बघा नागरावची पालखी आलेली आहे. जे आपली इच्छा होती की गडावर पालखी मिळावी बघायला, तो मिळालेली आहे. पहिला मान चौलाग्रावचा. सो गाईज दर्शन वगैरे झालेलं आहे. 5 पायऱ्यांवरती येता येता आम्हाला भूक लागलेली आहे. सो आम्ही इथे थांबलो आहे. हॉटेल एकविरा म्हणून आहे, यांच्याकडे पॅटीस खूप छान मिळतो. तर तिथं पॅटीस वगैरे खाऊया, पुन्हा आपल्या होल्डवर जाऊया. दुपारचं जेवण काय आहे पहिला ते बघूया. चांगलं असलं तरच जेवायचं, नाही तर मग पुढे जायचं. आपण जो फार्म हाऊस बुक केलं तिकडे जायचं आणि तिकडे मग जेवण बनवून खायचं. सो चला उतरूया खाली, पुढे बघूया काय होतं आहे आणि काय नाही. भाई आता खाली उतरलेलो आहे. मी तुम्हाला बोललो होतो, आता जे वाजलेत 12:06. दुपारनंतर गर्दी बघा. आता फक्त 12:06 झाली आणि आता गर्दी बघा, दिसतंय का? लांब लांब गर्दी आहे, लांब पर्यंत गर्दी आता. सो गाईज सर्व तयारीमध्ये बसलेलो आहे मी. तर बाकीच्यांची पण सर्व तयारी झाली आहे. पण रचितची वाट बघतात सगळेजण. रचित कधी येतो, गाडी कधी खोलतो, सामान कधी आतमध्ये लोड करतो आम्ही, बॅगा आमच्या, आणि त्याच्यानंतर जाण्याची तयारी असेल. चला तयारी तर झालेली आहे. इकडनं आता आपल्याला जायचं फार्म हाऊसला. आज रात्री आणि उद्याचा दिवस जाम मजा करायची आहे. कारण इतके दिवसाचा थकवा आता तिकडं निघाल आमचा. सगळं आराम बिराम करून मस्तपैकी पार्टी करून. चला तिकडे जाऊया, तिकडची मजा पण दाखवू तुम्हाला. सो गाईज आम्ही मगाशी स्टेला होतो आणि तिकडनं आता आम्ही आलोय फार्म हाऊसला.
सो बघा का जायला पहिलाच काला तोंड दिसलं इथं. हे बघा हा हॉल आहे. त्याचबरोबर इथे आम्हाला एक हे दिलंय बघा, मस्त 3 BHK विला आहे. हा कॉमन आहे, कॉमन संडास बाथरूम आहे, किचन आहे. हे एक खालची रूम आहे. त्यानंतर हे बघा इथे आम्हाला पर्सनली पूल दिलाय. हा बघा शिंगडा बघा कसा. इथे ड्रिंकिंग एरिया आहे. इथे बसून दारू पिया काय पण करा, चालून जातं. आणि इथे कोणी डोक्याची आयबहीण केली का इकडे बघा ही गल्लीन जावाचा. हे बघा ना 2 कोंबड्या हाणले ना आम्ही, चोरून नाही, उडवलेलं कोंबड्या हाणले. चला हे बघा यांची लफडी चालली. पक्क हरामी आहे, पक्क. बघा यो पहिला हरामी आहे. नंतर यो बघा यो इकऱ्या नाही यो काल्या नाही. बघा यांची काय लफडी चालली बघा. लायकी आहे का काय सो गाईज काल आहे ना एंड करायला काही मिळाला नाही, कारण आमची मस्ती एवढी चालली होती. आणि त्यातल्या त्यात मी बोललो 10 मिनिटं झोपतो, आणि झोपतो बोलून 10 मिनिटाचं बोलून मी झोपून गेलो. सो गाईज आता सकाळी मी ब्लॉगचा एंड करतोय. चला गाईज कालचा आणि आत्ताचा सकाळचा फक्त एंड एवढंच बाकी आहे, कारण रात्री काही शूट करायला मिळालं नाहीये बंगला दाखवल्यानंतर, कारण मोबाईल आपल्याकडे नव्हता, स्विच ऑफ झाला होता. सो चला गाईज हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि लाईक जरा करा, सबस्क्राईब पण करा.